नमस्कार, फोटो क्राईम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या अंजान सुनील चौधरी महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करून सांगितले आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना पोलीस अधीक्षकामार्फत निवेदन देण्यासाठी आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव साहेब, आम्ही आमचे स्थानिक नेते रणजित कोकरे आलेलो आहोत। जिल्ह्यामध्ये एकमेव तांबाळा जिल्हा परिषद गट हा एसटी साठी आरक्षित आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एसटी जात पडताळणीधारक लोकांची संख्या कमी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना तिथे उमेदवार स्वप्नात विक्रीचं असतं। त्यातून आमच्या अंजना सुनील चौधरी या ताडमोगळीच्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरला होता, परंतु गेल्या 2-4 दिवसापासून भाजपच्या दोन्ही आमदाराचे गुंड त्यांच्या पार्टीवर होते। त्या काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उदगीर येथे त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या। आज प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळे आमचे स्थानिक नेते कोकणे साहेब त्यांना घेण्यासाठी गेले। त्यांना जाऊन तिथं भेटले, परंतु हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता। तासाभराने निघू सांगितल्यानंतर हे बाहेर फेरफटका मारून आले आणि त्याच्यानंतर त्यांना आढळलं की जे पार्टीवर असलेले गुंड भाजप आमदाराचे होते त्यांनी त्या उमेदवाराचं अपहरण केले। कारण घरी येऊन शोधाशोध केली असता त्यांचे पती आणि पत्नी दोघांचंही अपहरण केलंय। अशा प्रकारे ही लोकशाहीला काळिंबा फासणारी, लोक उमेदवार पळवून नेणारी, महाराष्ट्राला बिहारच्या निषेधाने येणारी घटना असल्यामुळं, मुख्यमंत्री संस्कृतीच्या गप्पा मारत असल्यामुळं, त्यांच्याकडेच गृह खात्याचा प्रभार असल्यामुळं आम्ही पोलीस अधीक्षकामार्फत त्यांना निवेदन देतोय की आम्हाला तात्काळ आमचा उमेदवार शोधून द्या, जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लक असेल तर।